कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात गेले 3 ते 4 दिवस पावसाने थैमान घातलं। यामुळे कोलाड खांब परिसरातील तिसे, चिंचवली, वरसगाव, कोलाड, गोवे, मुठवली, शिरवली, उगाव, पुईसह तालुक्यातील इतर भागांमधील शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील उभे असलेले पीक या पिकांमध्ये पाणी साचल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून नेलेला आहे। त्यातच 3 दिवस धुवाधार पाऊस कोसळल्याने येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी रोहा प्रांताधिकारी खुटवड, प्राधिकारी देशमुख, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी मंगळवारी 27 मे रोजी तिसे येथे शेतीच्या नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिले। बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक, जागरूक शेतकरी, पत्रकार राजेंद्र जाधव यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास शासकीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे। 22 क्विंटल भात कापला तर खर्च जवळजवळ 25,000 एकरी, जवळजवळ 25,000 खर्च होते पलीकडे होते। ते ट्रॅक्टर अमुक तुम्ही घेतल्यानंतर तो खर्च सगळा होत होता। मजुरी हल्ली 400-500 रुपये मजुरी जाते। अशा प्रकारे जर 25 ते 30,000 पण एकरी खर्च होतो। भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मोसमी पाऊस पण सुरू झाला। त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही 100% त्याचे पंचनामे करणार आहोत आणि हे नुकसान 100%च आहे। आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर त्याप्रमाणे पंचनामे करणार आहोत आम्ही। आणि जे शासनाच्या दराने जे अनुदान जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत।